हॅलो, वेलकम, नमस्कार, आदाब, सत श्री अकाल. कशा आहात तुम्ही? मजेत ना? बघा मित्रांनो, आपण शिकत आहोत चॅप्टर मेटलर्जी. आणि ह्या चॅप्टरच्या आपल्या कालच्या लेक्चरला आपण काय बघितलं? आपण बघितल्या काही डेफिनेशन्स. मेटलर्जी म्हणजे काय, बरोबर आहे? व्हॉट इज मेटलर्जी? द एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल्स फ्रॉम द ओअर अँड देअर प्युरिफिकेशन फॉर द यूज इज कॉल्ड ॲज अ मेटलर्जी. इट इज अ ब्रांच ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी. ही विज्ञान आणि तंत्रज्ञानाची एक शाखा आहे की ज्यामध्ये काय केलं जातं, तर मेटल्स हे एक्सट्रॅक्ट केले जातात, प्राप्त केले जातात. कशापासून? तर ओअर्स पासून, मिनरल्स पासून. आणि त्याचं जे प्राप्त झालेले जे मेटल आहे त्यांचं प्युरिफिकेशन केलं जातं. कशासाठी? तर आपल्या युजेससाठी. आणि ह्यालाच म्हटलं जातं काय? मेटलर्जी. राईट. त्याच्यानंतर आपण पुढची डेफिनेशन बघितली होती की मेटल्स जे असतात ते रिॲक्टिव्ह असतात आणि म्हणूनच ते जे अर्थ बाउलमध्ये कसे प्रेझेंट असतात, तर ते कंपाऊंडच्या स्वरूपामध्ये प्रेझेंट असतात. ते रिॲक्टिव्ह असल्या कारणाने कशा स्वरूपात प्रेझेंट असतात? कंपाऊंडच्या स्वरूपात. मग ते त्यांच्या ऑक्साईडच्या स्वरूपात असू शकतात, ते त्यांच्या कार्बोनेटच्या स्वरूपात असू शकतात, ते सल्फेटच्या स्वरूपात असू शकतात, त्यांना बॉइंडिंग असू शकतात, है की नाही? अशा वेगवेगळ्या आयन्सच्या स्वरूपात ते असू शकतात. मग आता मिनरल्स म्हणजे काय? तर मिनरल्स आर द कंपाउंड्स ऑफ द मेटल दॅट ऑकर्स इन द नेचर अलॉंग विथ द इम्प्युरिटीज इज कॉल्ड मिनरल्स. मिनरल्स म्हणजे खनिजे. खनिजे म्हणजे काय? तर असे पदार्थ की ज्यांच्यामध्ये मेटल आहेत पण मेटल शिवाय त्यांच्यामध्ये इतर पदार्थ म्हणजे इम्प्युरिटीज सुद्धा आहेत. त्यांना काय म्हटलं जातं? तर त्यांना मिनरल्स असं म्हटलं जातं, त्यांना खनिजे असं म्हटलं जातं. मग पुढची जी कन्सेप्ट होती ती होती ओअर्स. ओअर्स म्हणजे काय? तर धातुके. म्हणजे काय? मिनरल्स आणि ओअर्स हे एकमेकांना रिलेट आहेत बघा. जसं मी एक स्टेटमेंट तुम्हाला लास्ट लेक्चरला सांगितलं होतं की ऑल मिनरल्स आर ओअर, सॉरी, ऑल ओअर्स आर मिनरल बट ऑल मिनरल्स आर नॉट ओअर. सगळेचे सगळे धातुके जे आहेत ते मिनरल्स आहेत, परंतु सगळे मिनरल ओअर्स नाहीये, धातुके नाहीये. का बरं असं? तर ओअर्स काय? द मिनरल्स फ्रॉम विच द मेटल कॅन बी एक्सट्रॅक्टेड इकॉनॉमिकली आर कॉल्ड ॲज अ ओअर्स. असे मिनरल की ज्यांच्यापासून आपण धातू अगदी सोप्या सहज पद्धतीने काढू शकतो आणि ते जास्त खर्चिक सुद्धा नाही आपल्याला, म्हणजे आर्थिक दृष्ट्या ते परवडणार सुद्धा आहे. अशा प्रकारचे जे मिनरल्स असतात त्यांना काय म्हटलं जातं? ओअर्स असं म्हटलं जातं. या ओअर्स मध्ये जास्तीत जास्त प्रमाणात काय प्रेझेंट असतं? तर मेटल्स प्रेझेंट असतात. जास्तीत जास्त प्रमाणात धातूचं प्रमाण असतं यांच्यात आणि कमीत कमी यांच्यामध्ये काय असतात? इम्प्युरिटीज असतात. त्याच्यानंतर पुढची कन्सेप्ट आपण बघितली होती ती होती गँग्यू. गँग्यू म्हणजे अशुद्धी. मग अशुद्धी म्हणजेच काय? ओव्हर्स कंटेन्स मेनी टाइप ऑफ इम्प्युरिटीज सच ॲज सॉइल, सँड अँड रॉकी सबस्टन्सेस अलॉंग विथ द कंपाऊंड कॉल्ड गँग्यू. ओव्हर्स मध्ये भरपूर प्रकारच्या इम्प्युरिटी प्रेझेंट असतात. जसं की त्याच्यामध्ये सॉइल असू शकते, माती असू शकते, त्याच्यामध्ये सँड म्हणजे वाळू असू शकतात, त्याच्यामध्ये रॉकी सबस्टन्सेस खडक दगड असू शकतात, किंवा त्याच्यामध्ये इतर मेटॅलिक कंपाऊंड सुद्धा असू शकतात. आणि ह्यांना इम्प्युरिटीनाच काय म्हटलं जातं? गँग्यू असं म्हटलं जातं. यालाच अशुद्धी असं म्हटलं जातं. मग या सगळ्या डेफिनेशन आपल्या लास्ट लेक्चरला झाल्या होत्या, बरोबर आहे का? आणि आपण हेही बघितलं होतं की मेटलर्जी मध्ये मिनरल्स पासून आपण मेटल एक्सट्रॅक्ट करतो. त्याच्यानंतर ते जे मेटल एक्सट्रॅक्ट केलेले ते सम सॉर्ट इम्प्युअर फॉर्म मध्ये असतात. ह्या इम्प्युअर फॉर्म मध्ये असणाऱ्या मेटल्सला प्युरिफिकेशन साठी पाठवलं जातं आणि प्युरिफिकेशन केल्यानंतर त्यांना यूज मध्ये आणलं जातं. सगळ्याच मिनरल्स मध्ये एकसारख्या प्रमाणात हे मेटल्स प्रेझेंट नसतात. ज्यात जास्तीत जास्त प्रमाणात मेटल आणि इतर कमी प्रमाणात नॉन म्हणजे इतर इम्प्युरिटी असतात.
अशा प्रकारच्या मिनरल्सला ओव्हर असं म्हटलं जातं. मग सगळ्यात पहिलं काम काय केलं जात असेल तर जेव्हा ही खनिजे काढली जातात, जेव्हा ही ओव्हर्स काढली जातात जमिनीमधून, बाउलमधून, तेव्हा यांना सगळ्यात पहिले ही जी इम्प्युरिटी आहे ती इम्प्युरिटी बाजूला केली जाते. ही जी इम्प्युरिटी बाजूला केली जाते याच्या भरपूर साऱ्या पद्धती आहेत. देअर आर लॉट ऑफ टेक्निक्स टू रिमूव्ह द इम्प्युरिटीज फ्रॉम द ओव्हर. ही जी इम्प्युरिटी आहे ही तिथंच कमी केली जाते, तिथंच काढली जाते. आणि त्याच्यानंतर जे ओव्हर आहे ज्यांच्यामध्ये आता जास्तीत जास्त धातूचं प्रमाण आहे ना, ह्यांना काय केलं जातं, फॅक्टरीमध्ये आणलं जातं. म्हणजे जिथं आपल्याला मेटल एक्स्ट्रॅक्ट करायचंय तिथं आणलं जातं आणि तिथं मग वेगवेगळ्या प्रोसेस वापरून, वेगवेगळ्या टेक्निक्स वापरून ह्या धातूंना काय केलं जातं, एक्स्ट्रॅक्ट केलं जातं, काढलं जातं. आणि मग त्यानंतर ह्या धातूंचं प्युरिफिकेशन केलं जातं. एवढ्या सगळ्या प्रोसेसेस केल्या जातात. मग त्यामध्ये आपण बघणार आहोत काही बेसिक प्रिन्सिपल. तर बघा, बेसिक प्रिन्सिपल ऑफ मेटलर्जी ह्यामध्ये बघा पेज नंबर 100 वरती दिलेलं आहे. प्युअर मेटल ऑब्टेन फ्रॉम द ओव्हर बाय द फॉलोइंग स्टेजेस. ओव्हर पासून कशा पद्धतीनं हे मेटल मिळवले जातात, प्युअर मेटल मिळवले जातात, हे खालच्या काही स्टेजेस मधून जावं लागतं. पहिलं आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओव्हर. म्हणजेच काय, तर धातुकांचं सहतीकरण. आता सहतीकरण म्हणजेच काय, इम्प्युरिटी बाजूला करायची, म्हणजे ओव्हरचं प्रमाण, थोडक्यात धातूचं प्रमाण काय करायचं, वाढवायचं. द प्रोसेस ऑफ सेपरेटिंग ऑफ गँगिओ फ्रॉम द ओव्हर इज कॉल्ड कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओव्हर. म्हणजेच काय, द प्रोसेस ऑफ सेपरेटिंग ऑफ गँगिओ, जी अशुद्धी आहे त्याला सेपरेट करायचं. कशापासून सेपरेट करायचं, ओव्हर पासून. तुम्हाला माहितीये ओव्हर मध्ये काय आहे, धातुके आहे, म्हणजे धातू आहे. आणि हे धातूंच्या व्यतिरिक्त जी अशुद्धी आहे ती त्यांना बाजूला करायची. ओव्हर मधून अशुद्धी बाजूला केली की त्याच्यामध्ये धातूच उरतात, बरोबर का नाही. मग इथं सगळ्यात पहिलं काम काय, द प्रोसेस ऑफ सेपरेटिंग गँगिओ फ्रॉम द ओव्हर इज कॉल्ड कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओव्हर. In this process, the concentration of the compound of the desired metal is increased. Various ways are used in this for this purpose. However, exact way is used depend upon the physical properties of the metal present in the ore and the gangue. It is also depends on the reactivity of the metal and the facilities available for the purification. Various factors that could be responsible for the environmental pollution are also considered. Some general methods for the concentration of ore are as follows. Concentration of ore म्हणजेच काय की the process of removing of the gangue from the ore. ओव्हर मधून, धातुकांमधून जी अशुद्धी आहे तिला बाजूला करण्याची जी पद्धत आहे, तिला बाजूला करणे म्हणजे कॉन्सन्ट्रेशन करणे. थोडक्यात धातूचं प्रमाण तिथं काय केलं जातं, वाढवलं जातं, इन्क्रीज केलं जातं. असं करत असताना भरपूर साऱ्या पद्धती तिथं वापरल्या जातात. आता एवढ्या सगळ्या पद्धतींमधून कोणती पद्धत वापरायची पर्टिक्युलर धातुकांमधून इम्प्युरिटी दूर करण्यासाठी, तर ह्याच्यासाठी काही गोष्टी ठरवल्या जातात. जसं की रिएक्टिव्हिटी मेटलची कशी आहे, त्याच्यानंतर इम्प्युरिटी कोणत्या प्रकारची आहे, त्यानंतर ही जी पद्धत वापरली जाते कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओव्हर साठी, ही इन्व्हायरमेंट फ्रेंडली आहे किंवा नाही आहे, किंवा याच्यातून जास्त प्रमाणात काय होतंय, पोल्युशन होतं आहे का, अशा पद्धती तपासून पाहिल्या जातात. आणि त्यातून जी सुटेबल आहे, म्हणजे ज्याच्यातून सरळ साध्या सोप्या पद्धतीनं काय होईल की मेटल एक्स्ट्रॅक्ट होतील आणि ज्यामधून ही जे गँग्वे इम्प्युरिटीज आहे ह्या पटकन काय होतील तर निघून जातील. आणि तसंच इन्व्हायरमेंटला सुद्धा काय होणार नाही तर हानी पोहोचणार नाही. अशा प्रकारची मेथड इथं काय केली जाते, इम्प्लिमेंट केली जाते. मग बघूयात ह्यामध्ये काय आहे. यातली पहिली मेथड आहे ए, सेपरेशन बेस्ड ऑन ग्रॅव्हिटेशन. एक पद्धत आहे सेपरेशन बेस्ड ऑन ग्रॅव्हिटेशन. ह्यामध्ये बघा, द heavy particles of the ore can be easily separated from the light particles of the gangue by the gravitational method. This process is carried out by the separation are as follows. तुम्हाला माहिती आहे धातूची जी डेन्सिटी आहे ती जास्त असते.
metals have large density, and that's why the particles of the metals are heavy. So in case of some ore, metal particles having high density and the impurities are a lighter one. म्हणजे धातुकांमध्ये धातू जे आहेत ते जड असतात, यांची डेन्सिटी जास्त आहे या पार्टिकल्सची, आणि जे गँग्यू आहेत, ज्या अशुद्धी आहेत, त्या अशुद्धी पार्टिकलची जी डेन्सिटी ती कमी आहे, म्हणजे ते हलके आहेत. मग ह्याच नियमाचा वापर करून की काय, जड आणि हलके या दोघांचं सेपरेशन केलं जातं. कशामध्ये? तर ग्रॅव्हिटेशन मेथडमध्ये. सेपरेशन बेस्ड ऑन ग्रॅव्हिटेशन. की लाइटर पार्टिकल जे आहेत गँग्यूचे, म्हणजे हलके कण जे आहेत अशुद्धीचे, त्याला सेपरेट केलं जातं, आणि जड जे धातुयुक्त कण आहे त्यांना सेपरेट केलं जातं. दोघांनाही सेपरेट केलं जातं. यामध्ये पहिली मेथड आहे ती म्हणजेच काय, विल्फ्ले टेबल मेथड. विल्फ्ले टेबल मेथड विचारली जाऊ शकते 2 मार्काला. बघा काय आहे विल्फ्ले टेबल मेथड. प्लीज सी ऑन द पेज नंबर 100. In this method, the separation of Wilfle table is made by the fixing narrow, thin wooden riffles on inclined surface. The table is kept vibrating continuously. Powdered ore obtained from the lumps of the ore using a ball mill is poured on the table, and stream of water is also released from the upper side. As a result, the lighter gangue particles are carried away along with the flowing water, while the heavier particle, in which the proportion of minerals is more and proportion of gangue is less, are blocked by the wooden riffles and get collected on the slits between them. बघा मित्रांनो, या पद्धतीमध्ये काय केलं जातं, 100 पेज वरती तुम्हाला याची डायग्राम सुद्धा देण्यात आलेली आहे. प्लीज सी द डायग्राम. या डायग्राम मध्ये काय आहे एकदा रचना समजून घ्या. ज्या वुडन रिफिल्स आहेत ना, या वुडन रिफिल्सला कट केलं जातं मधोमधून, आणि यांचे 2 इन्क्लाइन सरफेस तयार केले जातात. म्हणजे जो बांबू आहे बघा, त्याला मधून कापलं की 2 गोलाकार भाग तयार होतात. त्यांना सरळ एका बाजूला एक असं ठेवलं जातं, म्हणजे खड्डा, जसं खड्डा असा खड्डा आहे की नाही. आणि त्याला एक उतरत्या टेबलवरती, जो इन्क्लाइन टेबल आहे म्हणजे काय, तिरपा, या तिरप्या टेबलवरती त्यांना काय केलं जातं, ठेवलं जातं. तसंच ह्यांच्या बाजूला एक स्लिट असते, म्हणजे काय असतं, एक बांबूची पट्टी ठेवलेली असते. आता हे जो टेबल आहे, जो इन्क्लाइन आहे, तिरपा आहे, हा सतत व्हायब्रेटिंग असतो. म्हणजे आपलं सूप माहितीये कसं लेडीज जे वापरतात, ते सूपाला पाखडलं जातं. सुपामध्ये पदार्थांना, तांदूळ असो, गहू असो, पाखडलं जातं. त्या पद्धतीनं जसं ते खालीवर करतात, तसं हा जो टेबल आहे, हा इन्क्लाइन, हा व्हायब्रेटिंग आहे. आणि याच्यावरती त्या बांबूचे इन्क्लाइन काय ठेवलेले आहेत, तर पीसेस ठेवलेले आहे. मग यांच्यामध्ये काय केलं जातं, जो मिनरल काढून आणला जातो, जो ओव्हर काढून आणला जातो. आता ओव्हर म्हणजे काय, मोठे मोठे लम्प्स असतात. हे जे मोठे मोठे लम्प्स आहेत ओव्हर्सचे, सगळ्यात पहिले यांना बॉल मिल मधून बारीक केलं जातं. म्हणजे थोडक्यात काय, यांना दळून आणलं जातं. ठीक आहे. मग आता बॉल मिल मधून जेव्हा यांना दळून आणलं जातं, तेव्हा याचे जे पार्टिकल्स आहे या ओव्हरचे, हे वरून सोडले जातात. टेबल असा इन्क्लाइन आहे, तो सतत व्हायब्रेट होतोय वर खाली, आणि वरतून काय केलं जातो, तो जो ओव्हर आहे, जो पिसून आणलेला आहे, बारीक करून आणलेला आहे, याला वरतून हळूच सोडलं जातं. हळूहळू सोडलं जातं. त्याच वेळेस अ स्ट्रीम ऑफ वॉटर, पाण्याची धार सुद्धा वरून काय केली जाते, सोडली जाते. डायग्राम मध्ये तुम्हाला दिसेल. म्हणजे ओव्हर सुद्धा चार्ज केला जातो, आणि तसंच स्ट्रीम ऑफ वॉटर सुद्धा त्या ओव्हर सोबत काय केली जाते, चार्ज केली जाते. आलं लक्षामध्ये. म्हणजे एकीकडून धातू सोडायचा, ओव्हर धातुके, आणि पार्टिकल बारीक केलेले, आणि त्याच्यामध्ये इम्प्युरिटीज सुद्धा आहे, आणि त्यांच्या सोबतच पाण्याची धार सुद्धा त्यांच्यावरती सोडायची. मग होतं काय की व्हायब्रेटिंग टेबलमुळे होतं काय की वॉटर सोबत, वॉटरच्या फ्लो सोबत जे लाइटर पार्टिकल आहे गँग्यूचे, ते काय होतात, निघून जातात. कारण टेबल व्हायब्रेटिंग आहे, बरोबर की नाही. त्याच्यामुळे पाण्यासोबत ते हलके जे कण आहेत इम्प्युरिटीचे, ते निघून जातात खाली. आणि जे जड पार्टिकल आहे, ज्याच्यामध्ये धातू आहे, धातूचे जड पार्टिकल हे तसेच सेटल राहतात त्या इन्क्लाइन सरफेस मध्ये, म्हणजे त्या अर्धवट गोलगट भागामध्ये.
आणि ते बाजूला होऊन कशामध्ये येतात, तर साईडला जी स्लिट बसवलेली आहे त्याच्यामध्ये ते जमा होतात. अशा पद्धतीनं म्हणजे जड काय होतं, त्या आतमध्ये खोलगट भागात दबून राहतात ते धातूचे पार्टिकल, आणि जी इम्प्युरिटी आहे ती पाण्यासोबत पाण्याच्या फ्लो सोबत काय होते, वाहून जाते. हलकी असल्या कारणाने वरून पाण्याच्या सोबत ती वाहून जाते. तर दुसरीकडे जो जड धातू आहे त्याचे पार्टिकल आहे ते काय होतात, बसून राहतात त्या इन्क्लाइन बांबूच्या सरफेस मध्ये. आलं लक्षामध्ये, तो जो अत्तर खोलगट भाग आहे त्याच्यामध्ये. आणि हा टेबल कंटिन्युअसली व्हायब्रेटेड असतो. तर ही आहे विल्फ्ले टेबल मेथड, जी ज्या धातूंचं वेट जास्त आहे, डेन्सिटी जास्त आहे, अशांसाठी वापरली जाते. आणि ज्यांच्यामध्ये गँग्यू पार्टिकल्सची जी डेन्सिटी ती कमी असते अशासाठी ही पद्धत वापरली जाते. त्याच्यानंतर दुसरी आहे हायड्रोलिक सेपरेशन मेथड. सेकंड काय आहे, हायड्रोलिक सेपरेशन मेथड. काय आहे जरा बघूया. द हायड्रोलिक सेपरेशन मेथड इज बेस्ड ऑन द वर्किंग ऑफ अ मिल. देअर इज अ टॅपरिंग वेसल. टॅपरिंग वेसल म्हणजे निमुळते भांडे. कधी तुम्ही आटा पिसण्याची चक्की पाहिली आहे का, कधी गेले का फ्लोअर मिल मध्ये, है ना, जिथं काय केलं जातं, आटा दळून आणतो आपण, म्हणजे गहू दळून आणतो. याच्यामध्ये जसं भांड आहे तसं निमुळतं भांड इथं असतं, त्याला टॅपरिंग वेसल असं म्हणतात. सिमिलर टू दॅट आर यूज इन अ ग्राइंडिंग मिल. हे त्याच प्रकारचं भांड आहे ज्या प्रकारे दळण दळून आणतो आपण, गहू दळून आणतो किंवा आपली डाळ दळून आणतो, त्या प्रकारच्या मिल मध्ये जसं भांड असतं तसंच हे भांड आहे. इट ओपन्स in a tank like container. That tapering on the lower side, the tank has an outlet for the water on the upper side and water inlet in the lower side. आता हे जे व्हेसल आहे हे कुठं ओपन होतं, तर याच्यामध्ये बघा की एक खाली व्हेसल ठेवलेलं आहे ज्याच्यामध्ये पाणी भरून ठेवलेलं आहे. पण पाणी कशा पद्धतीने भरलेलं आहे, खालून इनलेट आहे, म्हणजे पाणी खालून वरती सोडलं जाते, म्हणजे खालून भरती ती टाकी. आणि लक्षामध्ये तो जो चेंबर आहे खालचा, ती जी टाकी आहे ती खालून भरती, कारण सप्लाय खालून आहे पाण्याचा. मग पाणी खालून वरती भरत 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 येईल. आणि एक लेवल ठेवलेली आहे जिथं आउटलेट दिलेलं आहे. ठीक आहे, तिथून पाणी भरल्यानंतर तिथून काय होईल, वाहून जाईल. ना पाणी एंटर होत आहे खालून पाईप लावलेला आहे, म्हणजे खालून पाणी वर 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 वरती येत आहे की नाही. आणि जिथं लेवल संपली तिथं एक आउटलेट बसवलेलं आहे, म्हणजे जिथून वरती पाणी काय होईल, वाहून जाईल, जिथून बाहेर पडेल. आता ह्याच त्या कंटेनर मध्ये आपली जी टॅपरिंग व्हेसल आहे, जे मिल सारखं आहे, त्याच्यामध्ये आपण ओव्हर चार्ज करणार आहे. जो ओव्हर काय होईल, पावडर युक्त ओव्हर असेल, तो पार्टिकल्स असतील त्याचे बारीक बारीक, त्याला चार्ज करू. म्हणजे वरून चार्ज करायचा आहे आणि पाण्याचा प्रवाह खालून वरती जातोय. ठीक आहे, मग आता काय होईल ते बघा. फायनली ग्राउंड ओव्हर इज रिलीज in the tank. A forceful jet of water is introduced in the tank from the lower side. Gangue particles are lighter and therefore they flow out along with a water jet from the outlet on the upper side of the tank and get collected separately. At the same time, the heavy particle of ore are collected out at the bottom from the lower side of the tank. In short, this method is based on the law of gravitation, wherein particles of the same size are separated by their weight with the help of water. मी या पद्धतीमध्ये काय केलं जातं, प्लीज सी ऑन द इन द डायग्राम विच इज गिवन ऑन द पेज नंबर 101. याच्यामध्ये बघा, हे टॅपरिंग वेसल आहे, जसं आपल्या मिल मध्ये असतं है ना, चक्क्यांमध्ये असतं. मग इथून जो ओव्हर फाईनली पावडर केलेला आहे त्याला आपण ग्राइंड करून घेतलेलं आहे ना, त्याची पावडर बनवलेली आहे, तो पार्टिकल युक्त ओव्हर आपण इथून चार्ज करतोय. आणि इथं बघा खालून पाण्याचा इनलेट आहे, जो इथून पाणी फोर्सफुली या टँक मध्ये भरलं जाते. पाणी खालून वरती भरता 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 इथं ओव्हरफ्लो दिलेलं आहे बघा, इथून पाणी बाहेर पडेल. जसं आपण आपला जो ओव्हर आहे इथून चार्ज करू पावडर पार्टिकल स्वरूपामध्ये, तर काय होईल, जे हेवी पार्टिकल आहे मेटल्सचे ते काय होईल, ग्रॅव्हिटीनुसार खाली जातील, म्हणजे जड असल्या कारणाने ते खाली जातील. तर दुसरीकडं जे लाइटर पार्टिकल आहे गँग्यूचे, ते पाण्याच्या प्रवाहासोबत, कारण पाणी कुठून येतंय, खालून वर येते आणि इथून ते ओव्हरफ्लो पण होतंय. मग लाइटर पार्टिकल जे हलके पार्टिकल आहे गँग्यूचे, ते काय होतील, पाण्याच्या प्रवाहासोबत
ह्या आउटलेट मधून बाहेर पडतील. म्हणजे पार्टिकल साईज सेम आहे, गँग्यूची सुद्धा, इम्प्युरिटीजची सुद्धा आणि आपल्या मेटल पार्टिकलची सुद्धा, परंतु गँग्यू पार्टिकल्स लाइटर आहे, हलके आहेत, आणि हेवी कोण आहे, मेटल पार्टिकल. त्याच्यामुळे मेटल पार्टिकल हे पाण्यात पडल्या पडल्या बॉटमला निघून जातील, तळाशी निघून जातील, तळाला जाऊन बसतील. तर दुसरीकडं हे जे लाइटर पार्टिकल आहे गँग्यूचे, हे काय होतील, आउटलेट मधून बाहेर कलेक्ट केले जातील, पाण्यासोबत वाहून येतील बाहेर, ज्यांना आपण सेपरेट करू शकतो. ही मेथड जी आहे ही पूर्णपणे ग्रॅव्हिटेशन या प्रिन्सिपल वरती आधारित आहे. जड पटकन खाली येऊन जाईल, हलकं पाण्यावरती तरंगून वाहून जाईल, अशा पद्धतीची ही मेथड आहे. मग आजच्या लेक्चरला आपण 2 मेथड शिकलो. त्या होत्या, एक आहे सेपरेशन बेस ऑन ग्रॅव्हिटेशन मध्ये पहिली विल्फ्ले-टेबल मेथड, आणि दुसरी होती काय, सेपरेशन बेस ऑन ग्रॅव्हिटेशन मध्ये दुसरी मेथड, ती म्हणजे हायड्रॉलिक सेपरेशन मेथड. ठीक आहे, या 2 मेथड आजच्या लेक्चरला आपण शिकलो. या लेक्चरला इथं थांबूयात, भेटूयात पुढच्या लेक्चरला. पुढच्या लेक्चरला आपण अजून कॉन्सन्ट्रेशन ऑफ कोअरच्या, ग्रॅव्हिटी सेपरेशनच्या अजून काही मेथड बघूया. ठीक आहे, तोपर्यंत स्टे इन होम, स्टे हॅपी अँड कीप लर्निंग. थँक्यू.